ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। उद्या लोकसभेमध्ये सादर होणाऱ्या वक्फ सुधारणा विधेयकावर भूमिका निश्चित करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे। तर दिल्लीमध्ये खासदार संजय राऊत यांच्या 15 सदरजंग या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आव्हानानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची ही बैठक पार पडली। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। शिवाजी, कोणकोणते खासदार या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत? बैठकीला आता सुरुवात झाली, काय भूमिका नेमकी बैठकीमध्ये घेऊ शकली जाऊ शकते? कारण मुख्यमंत्र्यांनी आव्हान केलेलं आहे, थेट टीका केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने टीका केली आहे तो घाव वर्मावरती लागलेला आहे शिवसेनेचा। तर शिवसेनेचा मूळ विचार हा हिंदुत्वाचा आहे, ती ठाकरे असो किंवा शिंदेची असो। तर जेव्हापासून विभागणी झाली तेव्हा शिंदेंनी मूळ हिंदुत्वाचा विचार सोबत ठेवल्यामुळं हिंदुत्वाची जी वोट बँक आहे ती शिंदेकडे जाण्याची शक्यता आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस यांनी केलेली ट्विट, बाळासाहेब ठाकरे यांचा देखील वक्फ बोर्डाला विरोध होता असा दावा शिंदे गटाच्या खासदार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अडकीत्यात भूमिका सापडलेली आहे आणि मुस्लिमांच्या बाजूंची मतं देखील गमावण्याची शक्यता आहे। त्या सगळ्या दृष्टिकोनातून वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये नक्की काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्वाचं आहे। दुसरीकडे आता उद्या जेव्हा लोकसभेमध्ये हे विधेयक मांडलं जाणार आहे तेव्हा ठाकरे गटाची खासदारांची भूमिका काय असणार आहे ते सभात्याग जर केला त्यांनी तर त्यामुळे एनडीएला मदत होणार आहे। त्याचबरोबर शरद पवार यांच्या पक्षाची देखील भूमिका महत्वाची आहे। ते या वक्फ बोर्डच्या कायद्याला विरोध म्हणून सभात्याग जर केला तर कुठेतरी एनडीएला म्हणजेच भाजपला हे बिल पास करण्यासाठी फायदा होणार आहे। त्यामुळं उद्या या सगळ्या संदर्भामध्ये पक्ष नक्की काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे। सकाळी संजय राऊत यांना जेव्हा आपण प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी देखील या संदर्भात टाळल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळं या सगळ्याच्या संदर्भात एनडीए की इंडिया हा प्रश्न आता या दोन्ही पक्षांसमोर असणार आहे। आणि या उद्याच्या सुधारणा विधेयकानुसार वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकामध्ये त्यांची भूमिका नक्की काय असेल, त्यामुळे आगामी काळामध्ये हे दोन्ही पक्ष स्वतःच्या जमीची बाजू म्हणून सभात्याग करून एक प्रकारे भाजपला मदत करतात की काँग्रेस सोबत राहून इंडिया आघाडीला ताकद देण्याचा प्रयत्न करतात हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळं आता संजय राऊत यांनी तातडीची बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये ते ठरवणार आहेत की नक्की कशा पद्धतीने उद्याची रणनीती शिवसेना ठाकरे गटाची असेल आणि त्यानुसारच त्यांचा कानमंत्र दिला जाईल। कदाचित उद्धव ठाकरे खरंय शिवाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पक्षाची भूमिका अधिकृतपणे काय असेल ते उद्या लक्षात येईल। मात्र तोपर्यंत या बैठकीकडे तुमचं लक्ष असू द्या। वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।